आजचा दिस लय विशेष आहे. आपण समदेत सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देतोय. आपण देवी आईला साथ घालतोय. लवकरच ती आपल्याला प्रतिसाद भी देईल. बाबा लवकरच नाही, देवी आईने आत्ताच प्रतिसाद दिलाय. हा सगळा खेळ तुमच्या लक्षात येतोय का? हे पहा, पहिला हल्ला मायाने केला. त्या जगदंबाने मायाचा पराभव केला आणि तिला निष्प्रभ करून टाकला. मायाचा हल्ला निष्फळ ठरल्यानंतर असुर नरेशांनी पुढचे 2 रिपू पाठवले. मोह, क्रोध. मात्र त्या जगदंबाने यांनाही हरवलं. त्यानंतर साक्षात मद हल्ला करायला गेला आणि तो जिंकण्याच्या मार्गावर असताना अचानक हरवून आला. आणि मग काम, ती जगदंबाला खेचून वाड्यापर्यंत घेऊन आली, पण तरीही तिचा पराभवच झाला. हा शेवटचा ऋतू राहिला. असुर नरेश आता याची चाल खेळणार, शेवटची आणि निर्णायक चाल. ही चाल आम्ही खेळणार नाही. आईने मला सकाळी विचारलं, असा काहीतरी मार्ग हवा ज्याने जे आपल्याकडे आहे ते राखता येईल. देवी आई असा काहीतरी मार्ग दाखवेल याची आईला खात्री होती. मग मला काल रात्रीचा प्रसंग आठवला. मी माझ्या मित्रांना देवी आईचा प्रसाद दिला होता. हा देवीचा प्रसाद आहे, खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं जगदंबा, सगळं धान्य, भाज्या, फळं खराब होतंय. मग हा सकाळचा प्रसाद कसा टिकून राहील? चांगला राहिलाय तो, बघ तरी खाऊन. तो प्रसाद जशाच्या तसा होता. म्हणून मी या दुपारच्या आरतीनंतर देवीसोबत फळांचा प्रसाद ठेवला होता. प्रसाद टिकणार नाही असं होणार नाही. ती फळं सुद्धा अजून चांगली असतील. असं कुठं असतंय होय? अगं फळ आहे ते, खराब होणारच. आणि आता या साथीमध्ये तर घटकाभरामध्ये खराब होईल ग. ठीक आहे, बघूया आपण. या पुढच्या रिपूला आम्ही पाठवणार नाही. आणि असंही या परिस्थितीमध्ये त्याला पाठवणं शक्यही नाही. का नाही असुर नरेश? त्या रिपूला जागृत करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता लागते आणि सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ते सगळं प्राप्त करणं कठीण आहे. त्यामुळे सध्या पुढच्या काही दिवसात या रिपूला विश्राम करू द्या, आपली शक्ती वाढवू द्या. एकदा हे संकट टळलं की मग बघता येईल. खरंच ग, एवढा वेळ फळं बाहेर असून बी अगदी चांगली आहेत बघ. कुठं बी कुजल्याचं नासल्याचं जरा बी लक्षण दिसत नाही बघ. देवीचा प्रसाद म्हणजे त्याला देवीचा स्पर्श झालाय ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरात जे काय आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवा, म्हणजे ते अन्न सुरक्षित राहील. असंय होय? हे होतं तर तुमचं गुपित. हा शोध लावला तुम्ही मुलांनी?
आई अगं हेच तर काहीच नाही, आणखी एक गंमत आहे. म्हणजे अजून काय? काय नाही, आज रातच्याला देवी आईचं जागर आहे. म्या देवी आईची कथा सांगणार आहे. आणि आम्ही मुलं त्यात भाग सुद्धा घेणार आहोत. आई राजा, आई राजा, आई राजा. तर मंडळी, आज आपण कथा ऐकणार आहोत शक्तिपीठांची, सतीच्या महतीची, महादेवाच्या कीर्तीची. बर, आपल्यापासून जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत, माहित आहे ना हो तुम्हाला? वय वय. आज आपण ऐकणार आहोत शक्तिपीठांच्या निर्मितीचं कथन. ते ऐकल्यावर तुम्हाला होणार आहे साक्षात शक्तिपीठांचं दर्शन. बर, ही कथा लय पूर्वीची आहे बर का, माझ्या जन्माच्या आधीची. अरे लेका, तुझ्याच काय, तुझ्या बाच्या 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 म्हणजे खापर पंजोबाच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधीची. तर दक्ष नावाचा होता एक राजा. खुश होती त्याच्या राज्यात प्रजा. त्याच्या घरी जन्मली एक कन्या, नाव तिचं सती. ओजस्वी तेजस्वी अशी ही बालिका, जणू ती साक्षात आदिशक्ती. बघता बघता कन्या मोठी झाली. तिच्यासाठी योग्य वर शोधायची वेळ आली. दक्ष राजाला चिंता, कोण होणार पती हिचा. सतीच्या मनी मात्र बसला होता स्वामी हो कैलासाचा. बोला हर 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 हर. शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी सतीनं कठोर तप करायला सुरुवात केली. आधी केवळ फळं, मग भाज्या आणि नंतर पानं यावर दिवस काढले. नंतर मात्र तेही बंद करून सतीनं सुरू केलं निर्जळी व्रत. आता निर्जळी म्हणजे काय मंडळी? तर जळ म्हणजे पाणी, निर्जळी म्हणजे पाण्याशिवाय पाणी न घेता केलेलं व्रत म्हणजे निर्जळी व्रत. आजपासून मी निर्जळी व्रत करणार. दक्ष राजा होता क्रोधी आणि संतापी. त्याला आपल्या या कन्येचा हट्ट कसा बरं सहन होईल? अगं हे तर तुझं लेकरू आहे ना मग. अगं किती झाक दिसतोय ग हे. दक्ष राजाला महादेवाचं हे रूप अजाबात पसंत नव्हतं. आपल्या कन्येने असा वर निवडावा हे त्यांना मान्यच नव्हतं. मसनवटीत राहणारा तो स्मशान जोगी, घरादाराची ओढ नसलेला हा कसला वैरागी. बघा मंडळी, बघा, साक्षात महादेवांना तो दक्ष राजा दूषण देऊ लागला. अशा भस्म विलेपित वैराग्याला आपली सुंदर सुस्वरूप कन्या कशी बरं द्यावी असा प्रश्न दक्ष राजाला पडला. त्यानं सतीला रोखण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, पुरे झाले व्रत, पुरे झाली तपस्या, असा विवाह म्हणजे केवळ समस्या. दक्ष राजा चिडला. त्यानं मार्ग काढला. कन्या झाली उपवर, मांडले तिचे स्वयंवर. स्वयंवरासाठी जमले राजकुमार देशोदेशीचे. जणू द्वारच खुले झाले दरबारात वैभवाचे. तुम्ही आमच्याशी विवाह करा, आम्ही तुम्हाला सुखात ठेवू, आम्ही तुम्हाला वैभवात ठेवू. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणीच आवडेना. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणी. भोळा कैलासपतीच होता तिच्या मनी. महादेव, तुम्हालाच म्हणते मी माझे पती. पुष्प मलाही अर्पित आहे तुमच्यासाठी सती.
पुष्पमाला नेमकी महादेवांच्याच गळ्यात पडली. सती महादेवाच्या विवाहाची नांदी हो झाली. प्रेमापुढे निष्फळ ठरली दक्ष राजाची सक्ती. सती महादेव विवाहानं जिंकली निस्सीम भक्ती. सती, आजपासून तुम्ही आमच्या पत्नी झाला आहात. आम्ही तर तुम्हाला कधीपासून पती मानलंच आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं सती आणि महादेव एकत्र आले. त्यांचा विवाह संपन्न झाला. अरे पोरानो, अरे किती कामं करशीला. एक तर जनक बाबाच्या कथेवर नाटक सादर करून आम्हाला एकदम लई चकित करून टाकलाय. आता हितानी धावपळ करताय. तर काय एवढं समज कधी बसवलं काहीच समजलं नाही बघा. तुमच्यापासून लपून छपून आम्ही हेच तर बसवत होतो. काल घरातलं समद सामान देवीला नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे. तेव्हापासून घरातलं काय बी खराब झालेलं नाही. आता या घटानं लवकरात लवकर काय ते निकाल द्यायला हवा. 9व्या दिवशी आपल्याला कळल कोणचं धान्य पेरायचं आहे. तवर जरा धीर धरा आणि आपल्याकडे जे काय आहे ते जपून जपून वापरा. कुणी काय काळजी करू नका, सगळं छान होणार. देवी आई आपल्या पाठीशी आहे.